नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आज आपण आहोत श्री क्षेत्र कोंडोली या ठिकाणी. कोंडोली हे गाव वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक छोटंसं खेडं आहे आणि या खेड्याला एक 100 वर्षापूर्वीची परंपरा आहे. ती परंपरा 1902 मध्ये एक अवलिया, एक साधू महाराज या ठिकाणी आले आणि 1903 मध्ये या ठिकाणी संत श्री गजानन महाराज हे प्रकट झाले. ते त्याच अवलियामुळे आणि ते म्हणजे पितांबर महाराज. आणि त्या पितांबर महाराजांच्याच 5व्या पिढीतील म्हणजे 5वे वंश म्हणजे आपल्या शिष्याच्या भेटीसाठी इथपर्यंत आले. तेव्हापासून कोंडोलीला यात्रेची परंपरा लागली. महाराजांच्या चरणाचा प्रताप राहिलेला आहे की राजा जाय जेथ स्थला तीच होते राजधानी. 1903 साली जेव्हा महाराज इथे महाशिवरात्रीला कोंडोलीला आले त्यावेळेला सगळी त्या ठिकाणी पंचक्रोशीतली गावकरी सगळे मंडळी, अबाल वृद्ध सगळे लोक दर्शनाला आले आणि ती कोंडोलीची पहिली यात्रा झाली 1903 साली. आणि तेव्हापासून तर आज तळागतपर्यंत ती यात्रा तेव्हापासून त्याच परंपरेने साजरी केली जाते. हा कोंडोलीच्या यात्रेचा एक इतिहास आहे. आणि पितांबर महाराजांच्या भेटीसाठी गजानन महाराज आले. या ठिकाणी 2 लीला महाराजांनी केल्यात. गारा पाऊस निवारीला अवकाळी सगळे लोक दर्शनासाठी आलेले होते. 5 गावातले लोक त्या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. गारांचा पाऊस पडला तेव्हा सद्गुरू श्री गजानन महाराजांनी मुंडगावला जी लीला केली होती, हाताने पाऊस निवारला, तसाच कोंडोलीला सुद्धा गारा पाऊस निवारीला अवकाळी महाराजांनी हाताने अशा गारा निवारल्या. सगळे लोक पाहत होते की आपण जिथे उभे आहोत, आपण जिथे उभे आहोत फक्त तिथे पाऊस पडत नाही, आजूबाजूला मात्र सर्वत्र गोल धुमाकूळ. पितांबर महाराजांच्या भेटीला येणार आणि त्यावेळेला प्रसादासाठी तूप कमी पडलं तर पितांबर महाराजांनी लोकांना सांगितलं, काळजी करू नका, तूप कमी पडलं तर या नदीकडे जा. अरुणावती नदीकडे बोट दाखवलं आणि भावविभोर झालेल्या भक्तांनी सद्गुरू श्री गजानन महाराज बसून त्या ठिकाणी सद्गुरू श्री पितांबर महाराज बसून आणि त्यावेळेला तुपाची कमतरता पडल्यानंतर लोकांना पितांबर महाराजांनी निर्देश दिला की तुम्ही त्या नदीकडे जा आणि तिला तूप मागा. ते पिंपे लोक रिकामे घेऊन गेले, त्याचं पाणी काढलं आणि त्या पाण्याचं तूप झालं. म्हणजे गारा पाऊस निवारीला अवकाळी आणि अरुणावतीने दिदली घृताची नवाळी. नदीच्या पाण्यानं तूप होऊन या ठिकाणी प्रसाद म्हणून प्रसाद स्वरूपामध्ये सर्व भक्तांची सेवा केली. ह्या 2 लीला महाराज आल्यानंतर या ठिकाणी घडल्या. पितांबर महाराज सदैव भजन करायचे. गुरुच्या ध्यानचिंतनाशिवाय, सद्गुरू महाराजांच्या ध्यानचिंतनाशिवाय त्यांच्याकडे कुठलंच ध्येय नव्हतं. त्यामुळे ते अखंड ध्यानात आणि भजनामध्ये असायचे. आणि लोकांनी सुद्धा वारंवार पितांबर महाराजांची परीक्षा घेतली. या ठिकाणी उंबरडा बाजारला पालखी सुरू असताना पितांबर महाराजांना पाणी म्हणून परीक्षा घ्यायची म्हणून त्या लोकांनी विष पाजून पाहिलं. पितांबर महाराजांनी ते विष प्राशन केलं नव्हे तर पुन्हा त्याच पाण्याची मागणी केली. हा सुद्धा चमत्कार महाराजांच्या जीवनामध्ये ही लीला मोठी घडलेली आहे. सर्पविषापासून तुम्हा रक्षियेले, उदक समजून हलाहल प्राशियेले. सर्पविषापासून तुम्हा रक्षियेले, उदक समजून हलाहल प्राशियेले. ही महाराजांच्या जीवनातली सर्वात मोठी लीला. ज्ञानोबा तुकोबारायापासून एकच परंपरा आहे. मराठीमध्ये एक साधी म्हण आहे की साधू म्हणून कसा ओळखायचा, कसा असतो खरा साधू. मराठीमध्ये खूप सोपी म्हण आहे, वीर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. ज्ञानोबा तुकोबापासून प्रत्येक साधू संतानं, ही उज्ज्वल संतांची परंपरा, वारकरी संतांची परंपरा, प्रत्येक संतांनी आपला शेवटचा क्षण, मृत्यूचा क्षण हा अत्यंत आनंदामध्ये भजनामध्ये साजरा केला. ज्ञानोबा तुकोबांनी समाधी घेतली. ज्ञानोबारायांनी गजानन महाराजांनी 6 महिने आधी भक्तांना सांगितलं की आता तुमची माझी संगत थोडी राहिलेली आहे, भाद्रपद ऋषी पंचमीला मी जाईल. म्हणजे शेवटचा क्षण महाराजांनी आधीच डिक्लेअर केला. महाराजांचे शिष्यसुद्धा त्याच तोडीचे, त्याच अधिकाराचे ही त्यांच्यावर खरी कृपा होती. भास्कर पाटील जे महाराजांचे खूप मोठे शिष्य आहेत, त्यांनासुद्धा महाराजांनी स्वतः बसवलं, त्यांनासुद्धा महाराजांनी स्वतः भजन करायला लावलं. आणि महाराजांनी ज्या वेळेला हर हर शब्द केला त्यावेळेला भास्करांनी हा इहलोक सोडला. याचा अर्थ असा आहे की ते सगळे महाराजांचे शिष्यसुद्धा त्याच अधिकाराचे होते. पितांबर महाराजांनी सुद्धा 1913 साली
इथल्या भक्तांना सांगितलं सकाळी की आता मी माझ्या गावाला जाणार आहे. पंढरपूरची एकादशी झाली, त्यानंतर एकादशी, त्या एकादशीच्या दिवशी पितांबर महाराजांनी या सगळ्यांना सांगितलं की आता मी माझ्या गावाला जाणार आहे. हा निर्वाणीचा इशारा सर्व कोंडोलीकरांनी ओळखला आणि श्री संत पितांबर महाराज या ठिकाणी एकादशीला भजन करत राहिलेत. भजन करता करता त्यांनी केव्हा देह आपला सोडला या भजन करणाऱ्यांनासुद्धा कळालं नाही. पितांबर महाराजांनी भजन करता करता या ठिकाणी सांगून शेवटचा क्षण स्वतः भजन करत करत साजरा केला आणि या जगाचा निरोप घेतला आणि ते गजाननमय झालेत. या ठिकाणी कोंडोलीची ओळख 5 संतांच्या समाधीचं गाव. त्यानंतर महाराज गेल्याबरोबर या ठिकाणी दुसरे संत आले, लाला महाराज. ते गेल्यानंतर नारायणदेव, नारायणदेवानंतर मौनी महाराज, पुरुषोत्तमदेव महाराज. या ठिकाणी कोंडोलीची जी ओळख आहे 5 संतांच्या समाधीचं स्थळ. जसं विवेकानंदांनी सांगितलं की साधू कुठेही जन्माला तसा येत नाही, त्याचं तो पूर्ण नियोजन करून येत असतो. आणि यापेक्षाही तो जेव्हा येतो त्यावेळेला तो स्वतःचं नियोजन करून येत असतो आणि त्यावेळेला ज्या देहानं त्यानं परमात्मप्राप्तीसाठी अखंड प्रयत्न केले तो देहसुद्धा कुठंतरी एका ठिकाणी चिरस्थायी स्वरूपामध्ये असला पाहिजे, याचंसुद्धा नियोजन त्या संतांचंच असते. म्हणून कोंडोली हे जे स्थळ आहे हे काही कोणी बाहेरून येऊन म्हणजे आम्ही उभं केलेलं नाही, हे त्या संतांनी येऊन या ठिकाणी उभं केलेलं आहे. 5 संतांच्या समाधीचं विश्रामस्थळ आहे. हे काही स्थापना केली चला आपण येऊया गावकरी मग उभारूया अशात यापैकी हे संस्थानच नाही. या संस्थांचे खरे संस्थापक श्री संत पितांबर महाराज, या संस्थांचे खरे सांभाळणारे सेवाधारी लाला महाराज, नारायणदेव महाराज. ही सर्व संतांची परंपरा 5 संतांच्या समाधी आहेत, एकामागोमाग. आणि विशेष 5 संत जरी असले तरी पण इथला प्रॉपर कोणीच नाही. सगळे संत बाहेरून इथं आलेत. एक पहिल्यांदा पितांबर महाराजांना श्री संत गजानन महाराजांनी पाठवलं. त्यानंतर स्वतः पितांबर महाराजांच्या भक्तीमध्ये आणि या कोंडोलीच्या मातीमध्ये एवढी शक्ती होती की शेवटी सद्गुरू श्री गजानन महाराजांना आपल्या शिष्याचा 1 वर्षाचा विरहसुद्धा सहन झाला नाही. 1 वर्ष झाल्याबरोबर तात्काळ सद्गुरू श्री गजानन महाराज या ठिकाणी आपल्या शिष्याच्या भेटीसाठी आलेत आणि गुरु शिष्य भेट झाली. म्हणून मग कोंडोलीच्या आमच्या या यात्रेला ती परंपरा लाभली. कोंडोलीची यात्रा म्हणून यात्रा जी म्हणतो त्याला एकच कारण आहे की सद्गुरू श्री गजानन महाराज आपल्या एका सेवकाचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी इथं आलेले आहेत. हीच कोंडोलीची उज्ज्वल परंपरा. जय गजानन, जय पितांबर. तर हे होते कोंडोली संस्थानचे परेशदेव महाराज आणि यांनी पितांबर महाराज संत श्री गजानन महाराजापासून तर या पावनभूमीचा संपूर्ण महिमा आपल्याला सांगितलेला आहे. मेन मराठी 24 ताससाठी मुख्य संपादक सुहास पवार, कोंडोली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम.